खरं तर काकांचं नेहमीच या टावरेवाडीवरती अत्यंत प्रेम असलेले काका नेहमीच घराघरापर्यंत ते प्रत्येकाच्या सुखदुःखात असतात. खरं तर काकांचं काम हे टावरेवाडीत भरपूर झालेलं आहे आणि काकांसाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि काका निश्चित प्रकारे विजय होणार आहे याची गवाही मी टावरेवाडीच्या आणि या निवडणूक कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं नेहमीच आमच्या गावावर नितांत प्रेम राहिलं, गेले अनेक दिवसापासून आम्ही लहान असतानापासूनच आम्ही पाहतोय, काका यायचे, नारळ फोडायचे, उद्घाटन व्हायचं, कार्यक्रम व्हायचे, कार्यक्रमामध्ये अनेक विकास कामं काकांच्या माध्यमातून नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. खरं तर काकांचं कधी मी आयुष्यामध्ये एवढं पाहिलं नाही, एवढी कामं काकांनी उद्घाटन तालुक्यामध्ये केली. एकाच गावामध्ये केलं, अवसरी फक्त मर्यादित त्यांनी क्षेत्र पकडलं नाही, त्यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांच्या पद्धतीनं त्यांनी कामकाजामध्ये सहभाग त्या ठिकाणी नोंदवला. त्याच पद्धतीनं पंचायत समितीचे उमेदवार आता शिवाजी शेठ निगोट आहे, मार्केट कमिटीमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं. मार्केट कमिटीमध्ये काम करत असताना आमच्यासारख्याच या ठिकाणी गावाचं नेतृत्व करत असताना त्यांचंही या ठिकाणी मोठं योगदान त्या ठिकाणी लाभलं. अनेक वेळा अनेक मार्गदर्शन आणि साहेबांना ज्या वेळेस काही गोष्टी कानावर टाकायच्या असतात, विकास कामं करायची असतात, त्या टायमाला काकांच्या माध्यमातून त्याप्रमाणे शिवाजी शेठ निगोट आता पंचायत समितीचे उमेदवार आहे, त्यांच्याही माध्यमातून अनेक विकास कामांना त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे. आज खरं तर आज गणेश जयंती आहे. गणेश जयंतीच्या निमित्तानं काकांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो, मी आभार व्यक्त करतो की काका या छोट्याशा गावामध्ये एवढं नितांत प्रेम करून आणि प्रत्येक माणसा घराघरामध्ये माणसांचा असणारा परिचय हा काकांचा मोठ्या प्रमाणात आहे. काकांचा विजय आजच तुम्हाला सांगतो हा निश्चित आहे. आमचं गाव 100% काकांच्या मागं आणि शिवाजी शेठ निगोट त्यांच्या पाठीमागं राहणार आहे, कारण गावाचा विकास करण्यामध्ये यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये राहिलेला आहे. मी मनापासून काकांचं आणि शिवाजी शेठ निगोट या दोन्ही उमेदवारांचं मनापासून गावामध्ये स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि या पुढच्या कालखंडामध्ये असंच योगदान त्यांचं राहावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.